नमस्कार, मी वैभव उगले, राहणार मोर्शी, जिल्हा अमरावती. आज आपण आलेलो आहो आमचे परममित्र श्री भूषणदादा गीत यांच्या शेतामध्ये. यांच्या शेताचं ठिकाण आहे टेंभुरखेड, गाव टेंभुरखेड आहे, तालुका वरुड आणि जिल्हा अमरावती. तर आपण पाहतात की आमच्या मागे सुंदरशी संत्र्याची बाग आहे आणि प्रत्येक झाडाचं फळाने लगबगून गेलेलं आहे आणि संत्र्याची चमक बघा आणि प्रत्येक फळ असं एकासारख्या आकाराचं आहे. आणि विशेषतः यांनी गाईच्या शेणापासून जे जीवामृत वगैरे बनवतात आणि शेणखताचा वापर करून खूप छान अशी बाग तयार केलेली आहे. आपण पाहू शकता की पानं खूप आहे झाडावर आणि फळं तर खूप आहे आणि गड नाहीच म्हटलं तरी चालेल. खूप छान अशी बाग बनवली आहे भूषणदादांनी आणि त्यामध्ये फळाची बाग तर आहेच, अतिशय सुंदर रममाण अशी बाग यांची आहे. पण या व्यतिरिक्त यांनी शेतीला जोडधंदा म्हणून सुंदर असं देशी गायींचं गोपालनसुद्धा केलेलं आहे. आपण बघाल तर म्हणजे असं तुम्हाला सगळ्यांना भारावून जाईल असं सुंदर असं ठिकाण आहे आणि एक युवा शेतकरी म्हणून त्यांनी सर्वांपुढे एक आदर्श ठेवलेला आहे आमच्या वरुड तालुक्यामध्ये. मला असं वाटते की प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी यांचा आदर्श घ्यावा आणि अशा प्रकारे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची मनामध्ये जिद्द बाळगावी. चला तर आपण भूषणदादांसोबत 2-3 शब्द बोलूया. दादा, आपण हे जे बाग आहे पुढच्या वर्षी लावली होती? ही 2013. 2013 म्हणून आता आज 11 वर्षी बाग झालेली आहे. अच्छा, मग किती एकरामध्ये बाग आपली संत्र्याची? ही 2 एकर. 2 एकरामध्ये. एकूण किती झालं आपल्या इथे? हे 250 बसले आहे. अच्छा, त्याला तुम्ही मग रासायनिक वगैरे जास्त शेणखत वापरता? नाही, सेंद्रिय पद्धतीवर जास्त भर आहे आणि तणनाशक म्हणजे मारतच नाही. बरोबर. 2018 पासून आम्ही तणनाशक पूर्ण बंद केलं. अरे वा, छान. म्हणजे त्यामुळेच बहुतेक मला असं वाटतं की ते फळांची सुद्धा गड कमी आहे. कारण आजूबाजूच्या शेतामध्ये गडाचं प्रमाण भरपूर आहे. आता तुम्ही दाखवू शकतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बरोबर की आपल्या वरच्या शेतामध्ये रासायनिक खताचा जो वापर आहे, अतिवापर आहे, त्याच्या माध्यमातून गड किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. हो, बरोबर. बाजूच्या शेतामध्ये आपण पाहू शकता की खूप म्हणजे अक्षरशः सडा पडलेला आहे आणि इथं क्वचितच म्हणजे एखादंच फळ गळलं पण नसल्यासारखं हवेमुळं एखादं पडल्यासारखं झालेलं आहे. अतिशय सुंदर अशी फळबाग आहे आणि संत्रे एवढे चविष्ट आहे की आंबट गोड प्रतीचा. तुम्हाला माहीत आहे की खूप छान चव लागते संत्र्याची. पूर्ण भारतभरामध्ये संत्रा हा प्रसिद्ध आहे. तर हे तण पूर्ण जमिनीवर वाढल्यामुळं की जमिनीला एक असं आच्छादन मिळते आणि जमिनीची धूप थांबवले जाते आणि जे वरचं पावसाचं पाणी आहे ते पाणी वाहून जात नाही आणि पूर्णतः पाणी जमिनीच्या आतमध्ये जिरते. वाढण्यासाठी ही मदत होते आणि दुसरी गोष्ट जमिनीतली गांडुळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. आपण तयार केलेलं शेणखत सुद्धा बघू शकता. यावेळी मित्रांनो आपण पाहू शकता भूषणदादांनी आपल्या शेतामध्ये खूप सुंदर असं गाईच्या शेणापासून घन जीवामृत म्हणतो आपण ज्याला, आणि खूप छान असं चहापत्तीच्या पावडरसारखं शेणखत बनवलेलं आहे आणि याचा वापर ते आपल्या बागेमध्ये करतात. सुगंध बघा किती छान सुगंध आहे आणि खूप छान असं शेणखत तयार झालेलं आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय निविष्ठा वापरण्यावर भर देण्यात यावा असं आम्हाला वाटते. शक्यतोवर रासायनिकतेचं प्रमाण जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करावे आणि नैसर्गिकरित्या आपली बाग वाढवण्यास सुरुवात जर केली तर जागतिक तापमान वाढ आणि त्यामुळे होणारे संकट हे थोड्या प्रमाणात कमी करता येईल. तर भूषणदादा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं B.Com ग्रॅज्युएशन. मित्रांनो पाहू शकता आपण की B.Com नंतर त्याची तमाना बाळगता स्वतः आपल्या दुधाची मार्केटिंग करतात आणि प्रत्येक घरोघरी दुधाला नेऊन पोचवतात आणि काही ग्राहकांच्या मते यांनी जे प्रोव्हाइड केलेलं पुरवलेलं दूध आहे ते अत्यंत उत्तम प्रतीचं आहे आणि त्यामध्ये A2 दुधाचं जे महत्त्व आहे ते आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याच्याबद्दल विशेष बोलण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे जर्सीच्या दुधापासून होणारं नुकसान जे आहे ते नुकसान आपल्या या गिर गाईच्या किंवा कोणत्याही देशी गावरान गाईच्या दुधापासून होत नाही. ते आरोग्याला पचायला खूप सुंदर असते. त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण केवळ आणि केवळ फक्त A2 मिल्क म्हणजे जे देशी गावरान गाई आहे त्यांचंच दूध घ्यावं, कारण की त्याचे फायदे वगैरे काय आहे तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. ठीक आहे. तर त्यामुळे असा सुंदर हा फार्म आहे आणि खूपच सुंदर आमच्या भूषणदादांनी तयार केलेला आहे. दादा, आपण सुंदर आम्हाला माहिती दिली, आपल्या गाईबद्दल माहिती दिली आणि यांच्याबद्दल आणखी काही जे माहिती तुम्हाला आपल्या प्रेक्षकांना जर द्यायची असेल तर तुमचा नंबर त्यांना देऊन द्या, जेणेकरून तुम्हाला कोणी प्रत्यक्षपणे फोन करेल आणि तुम्ही त्यांना मदत करू शकाल. नंबर सांगा आपला.
माझं नाव भूषण प्रभाकरराव गीत, राहणार टेंभुरखेडा. माझा मोबाईल नंबर आहे, व्हॉट्सअप नंबरसुद्धा हाच आहे, 7709305691. मित्रांनो धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. बरं भूषणदादा, तुम्हाला एक प्रश्न विचारायची इच्छा आहे. तुमचं एज्युकेशन किती झालं? माझं एज्युकेशन BCom मध्ये ग्रॅज्युएशन आहे. बघा मित्रांनो, भूषणदादाचं BComमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे अकाउंटिंग डिपार्टमेंटमध्ये. पण परिस्थिती नोकरीची पाहता नोकरीची संख्या खूप कमी झालेली आहे आणि त्यांनी आपल्या गावामध्येच या 2-2.5 एकरामध्ये संत्रा बागेसोबत शेतीला जोडधंदा म्हणून सुंदर असं देशी गायींचं गोपालन केलेलं आहे. ज्या गायीची निवड त्यांनी गीर गाय अशी जात आहे गायीची, ज्याला इकडे विदर्भामध्ये काठेवाडी गाय असं म्हणतो. आणि पूर्णपणे A2 मिल्क ज्याला म्हणतो आपण, त्या दुधाचं ते उत्पादन स्वतः करतात आणि स्वतः विक्री करतात. म्हणजे डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक अशी विक्री त्यांनी आपल्या गाईच्या दुधाची उत्पादनाची केलेली आहे. आता आपण त्यांच्या गायी बघू. त्यांनी सुरुवात ही एका गायीपासून केली होती, पण त्या एका गायीचं रूपांतर खूप साऱ्या गायीमध्ये झालेलं आहे. या आतमध्ये आपण बघू. मित्रांनो, ही सर्वप्रथम भूषणदादांनी एक कालवड आणलेली छोटी, त्या कालवडीचं रूपांतर या सुंदर अशा गायीमध्ये झालेलं आहे. आता ही किती दूध देते का दिवसात? ही देते 12 लिटर. एका दिवसाला मित्रांनो ही 12 लिटर पर्यंत दूध देते. आणि पूर्णपणे शेतातला चारा आहे. तुम्ही चारा बघा, चारा असं काही विशेष चारा नाही आहे, मुरघास म्हणा किंवा हे पूर्णपणे आपल्या वावरातला चारा ते गायला देतात. आणि जे काही कमी किमतीमध्ये सरकीची पेंड म्हणा, आणखी इतर म्हणा, ते खाऊ घालून त्या बेसवर फक्त ते 12 लिटर उत्पन्न या गायचं देत आहे. ही मागच्या वर्षी आणली आपण, कालवड आणली होती. म्हणजे हिची फोटो मी नंतर तुम्हाला दाखवाल अच्छा. कशी होती तर. हां हां पण आता ही म्हणजे तुम्ही इथे शरीरदृष्टी बघू शकता हां. आणि दुधाला पण चांगली आहे. बरोबर. आणि ती म्हणजे शांत स्वभाव आहे. अच्छा. मित्रांनो, गाईचं शरीर यष्टी बघा, गाईच्या अंगावरील कात बघा, अतिशय चमकदार त्वचा आहे. गीर गाईचं विशेषण तेच आहे, लांब कान, जाड शिंग, वरती वशिंड आणि खूप शांत स्वभावाची गाय राहते. आणखी 2 गाय इकडे आहेत. हे पण 10 ते 11 लिटर दूध देते. बाप, छान. आणि ही पण आठवडी गाईची मोठ आहे. आणि या 2 गायांची पुन्हा या पण नवीन आणल्या यावर्षी. तर इथं म्हणजे सांगा तर यांचं पहिलं बेट आहे. हो का? तरी समजा हिनं 8-9 लिटर दूध दिलं. पहिल्या बेसून असून सुद्धा हे 8 ते 10 लिटर म्हणजे खूप कमालीची गोष्ट आहे. आणि ते साध्या झाल्या, सुक्या झाल्यावर सुद्धा तिला कमी नाही. वा. आणि इकडे पण इथे बघा लहान लहान गाई पण आहे. आणि ज्या कालवडीच्या माध्यमातून घरीच गाई घरी तयार केलेल्या का? घरी तयार करून हे सुद्धा गायची तयारी विक्री करतात. ही सगळ्यात पहिल्या गायची जी मोठी गाय होती आपल्याकडे, हां. तिची कालवड आहे. म्हणजे आपल्या घरी सगळ्यात पहिली कालवड होती. अरे वा. म्हणजे आता काही दिवसात ही पण बाळाला जन्म देणार आहे. हो, आता 5 महिन्याची. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे या नवरात्रीमध्ये या 2 गायींनी 2 सुंदर कालवडींना जन्म दिलेला आहे. आणि दादांनी त्यांचं नाव रिद्धी आणि सिद्ध असं ठेवलेलं आहे. मित्रांनो, या बघा रिद्धी आणि सिद्धी. ही छोटी सिद्धी दात्री जी देवीचं स्वरूप आहे त्या दिवशी जन्माला आली. आणि ही रिद्धी अत्यंत गोड आणि मुलायम त्वचा असलेल्या कालवडी आहे. बघा किती छान आहे. आवाज देतात त्याच्या आईला ते. तर भूषणदादा, आपण हे सुंदर नियोजन या गायीचं केलेलं आहे आणि तुमची शेती सुद्धा खूपच सुंदर आहे. तर तुम्हाला काय वाटते, म्हणजे आजच्या ज्या ग्रामीण तरुणांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल? सल्ला द्यायचा म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे, आपण नोकरी करतो, बाहेर गावाला जातो, पुणे, मुंबई, नागपूर, आपण मोठ्या सिटीमध्ये जातो, गाव सोडतो, घरदार आईवडील सोडतो. पण माझं म्हणणं असं आहे की जर जास्त अपेक्षा न करता आपण तसं पण 10-15 हजारासाठी आपण बाहेर जातो, तर माझं म्हणणं एकच आहे, विनंती एकच आहे युवा पिढीला, की जे आपली युवा पिढी आहे त्यांनी असं नाही जरुरी की आपण गीर गाईचं पालन करा, पण आपण कुक्कुटपालन करू शकता, शेतीला जोडधंदा. त्याच्यानंतर आपण बकरी पालन करू शकतो. त्याच्यानंतर कोंबडी पालन जे आहे, आपण गावरान कोंबडी पालन करू शकतो. त्याच्यानंतर बॉयलर कोंबडी पालन करू शकतो. म्हणजे बरेचसे प्रकार आपल्याला शेतीमध्ये जोडधंदा म्हणून करायला भेटते. आपली जी इच्छा आहे, जे इंटरेस्ट आहे, ज्याचं आपण नियोजन करत आहे, त्याच्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते. कारण आज आम्हाला नोकरीपेक्षाही चांगलं उत्पन्न आम्हाला या गाईच्या माध्यमातून मिळते, कारण आम्हाला शेणखत विकत आणावं लागत नाही.
आम्हाला खताचा खर्च म्हणजे आमचा झिरो आहे. रसायन आम्ही जास्त टाकत नाही, ग्लायसेल आम्ही मारत नाही. त्याच्यामुळे आपला तणनाशकाचा खर्च वाचते आमचा. तेच जे हिरवं जे तण आहे तेच आम्ही या गाईला खाऊ घालतो. त्याच्यामुळे वेगळं काही करण्याची गरज आहे नाही. बरं दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. हे जे गाईचं दूध आहे आणि त्या दुधाची दह्याची किंवा जे काही तुम्ही बनवता तूप वगैरे, त्याची विक्री तुम्ही कशी करता? आम्ही विक्री म्हणजे आम्ही तूप काही बनवत नाही. कारण तूप म्हटलं की आपल्या जे वरुडसारखं ठिकाण आहे एवढं म्हणजे मोठी सिटी नसल्या कारणानं किंवा इथल्या लोकांना त्या दुधाची माहिती नसल्या कारणानं, कारण लोकांना काय वाटतं की दूध दूधच आहे, बघायचं आहे. पण गाईच्या मध्ये प्रकार आहे ना, जसं ए टू मिल्क जे असते, जे फक्त गावरान गाईमध्ये असते, ते फक्त गीर किंवा 1-1.5 लिटरवाली जे गावरान गाय असेल तिच्यामध्ये ए टू मिल्क असते. पण जे आपण बघतो होस्टन फ्रीजर झाल्या, त्याच्यानंतर आपण जर्सी वगैरे झाल्या, तर या गाईचा म्हणजे आपण दूध जास्त भेटते पण रेट तिचा कमी असते. लोकांना काय वाटते, हां, त्याच्यामुळं लोकांना वाटते या रेटमध्ये हे पण मिळालं पाहिजे. तसं होत नाही, कारण याची माहिती अभावी याचं मार्केट नाही आहे. हे आपल्याला स्वतः निर्माण करावं लागते. आणि आम्ही जवळपास 2019-20 पासून म्हणजे आम्ही सुरू केलेला हा व्यवसाय आहे. मी स्वतः प्रत्येक घरी जाऊन दूध वाटतो. आणि त्यांनी मला तुपासाठी सुद्धा मला विचारलं होतं. मी त्यांना एकच सल्ला दिला की तुम्ही माझ्यावर विश्वास नका ठेवू, पण तुम्ही कमीत कमी व्हा, तुम्ही जे घरी दूध घेता त्याचं तुम्ही तूप करा. कारण मी जर माझ्याकडून घ्याल तुम्ही 2,000 रुपये किलो 2,500 रुपये किलो पे नाही करू शकता. पण तुम्ही जर 1 लिटर दूध घेतला त्याच्यातून 1 किलो तूप सहज, पाऊण ते 1 किलो तूप तुम्ही सहज घरी काढू शकता. म्हणजे तुमचं दूध पण भेटते, दही पण भेटते, तूप पण भेटते. म्हणजे माझं दूध जे घेतलं ते त्यांना फुकट पडतं. आणि दादा, या दुधाची विक्री तुम्ही काय रेटनी करता? आणि हे वरुडला 60 रुपये घेतो घरोघरी. बघा मित्रांनो, 10 रुपये आम्हाला कॉस्टिंग येते खर्च वाटायचा.